जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, चौघुलेंचा मुलगा खांडेकर आणि खांडेकरांचे वडील चौघुले असे दोघेही आलेत सिनेमा बघायला. चला तर बघूया या सिनेमात काय नाट्य रंगताय ते. या या हळू 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 बाबा, हळू 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 बाबा. बाबा खाली बघा, खाली बघा, खाली इथे खाली बघा बाबा. सावकाश सावकाश. मेरा बेटा लेके आया रे, पिक्चर दिखा नको. ऐका पशा, खूप बरं वाटतंय रे. पशा इथेच कराल. खुर्च्या तिथे चालू होतं, इथेच कराल असं. घरूनच ठरवून येतं ना काय इथे येऊन इम्प्रोवाइज करायचं ते. पशा अनेक वर्षांनी बघतोय रे पिक्चर. तुला सांगतो, लहानपणी माझ्या बाबांनी दाखवला होता एवढूसा चेतन. बाबा छोटा चेतन होता तो, छोटा चेतन. आणि तो तुमच्या बाबांनी तुम्हाला नाही, तुम्ही मला दाखवायला घेऊन गेला होता. मला लक्षात नाही काहीतरी आहे. चला या या. सावकाश सावकाश. मेरा बेटा लेके आया रे. हा पहिल्यांदा घेऊन आलाय पिक्चर बघायला. बाबा मान्य आहे, तुम्ही एक्साइट बसा. आपली सीट आहे, मला माहिती आहे. इथे बसा. बाबा समीर चौगुले नाही ओळखत कोण. थांबा, मला माहिती आहे तुम्ही एक्साइट झाला. होय, होय. जरा कंट्रोल मध्ये. मला माहिती आहे खुशी होते बाबा तुम्हाला. नाही रे, खुशी कसली, वाईट वाटतंय मला. मुली तुझ्या बरोबर यायला तयार होत नाही म्हणून अवेलेबल कोण आहे तर बापाला घेऊन आला. चल रे, एक पण मुलगी तुझ्या बरोबर पिक्चर बघायला यायला तयार होत नाही रे. अरे मी होतो ना तुझा एवढा तरुण, त्यावेळेला 12 ते 3 एका मुली बरोबर जायचो, 3 ते 6 दुसऱ्या मुली बरोबर जायचो, 6 ते 9 परत पहिल्या मुली बरोबर जायचो बघायला. का पिक्चर नको बघायला? किती पकवाल बाबा. असं दिवसात ना अशा 2-2, 3-3 मुली. आई मला सांगायची त्या चाळीत आपण VCR लावून ते पिक्चर बघायचो ना, तिथे पण तुम्हाला घ्यायचे नाहीत, बंदी होती तुमच्यावर, कॉन्ट्रीब्युशन द्यायचं नाही तुम्ही म्हणून. स्वप्न बघायला काय हरकत आहे आपल्याला, मला सांग बघू. मध्यमवर्गीय माणसं कैसा आहे रे? कशाला समीर चौगुले, ठीक आहे ना. अरे आपण मध्यमवर्गीय माणसं, आपण स्वप्नच बघणार. तू नाही का त्या दिवशी स्वप्न बघत होतास, तेवढा भिजला होता बाबा. अरे धबधब्याखाली नाही का तू मंदाकिनी बरोबर नाहत होतास, आंघोळ करत होतास. मी उठवलो तेव्हा सगळं भिजला होतास. भिजला होता म्हणजे तुम्ही उठत ना अख्खी बादलीभर पाणी ओतलं म्हणून भिजलो होतो ते. अरे आता शांत बसा जरा, आरामात. पिक्चर सुरू झालेला नाहीये. झाला. हा ते भाई बहीण क्या का? एक्सक्यूज मी. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. तुम्हाला काय करायचंय? भाई बहन का करू? ऐसा नहीं, तुम भाई बहन क्या पूछा, बाद में कैसा है, नंतर ते नाही म्हणतात रेड हँड पकडल्यावर अरे माझी बहीण होती असं म्हणतात. अनेक वेळेला झालेलं आहे. पोलीस आहात तुम्ही? नाही, पोलीस मला नाही काय, आहे. शांत बसा ना. गर्लफ्रेंड क्या? हो, तुम्हाला काय करायचंय? तुमचं काम करा ना, पिक्चर बघा ना. नहीं नहीं, पटाया कैसे, ऐसा पूछ रहा है. ये देख, इसको कोई पटता ही नहीं है. ओ चिचा, अरे को चुप बैठो ना. क्या लगा है, पटर पटर आए तब से चाव चाव कर रहे, देखन दो ना. सॉरी सॉरी. सद्गृहस्थो, मी आपल्याशी बोलतोय का? मी आपल्या समोर संवाद साधतोय का? मी ह्यांच्याशी बोलतोय, कृपया मला बोलू द्यावे. आणि काय म्हणालात मला? चिचा. चिच्चा. हा. मी झाडावर उलटा लटकत असतो का? माझा हात चाटल्यावर लोक असं करतायत का बाबा? माझ्या बसून चटणी बनते, चटणी. अरे आणि ती हे पाणीपुरीत वापरतात. ऐका ना बाबा. चिच्चा. हाँ? चिच्चा आहे ना? बाबा मी अरे नहीं, चिच्चा आहे का? अरे हमारे में कैसी अब्बू का भाई रहता ना, उनको बोलते ना चिचा, उस लिहाज से बोल रहा मैं. क्या है? सॉरी. देखो शाने, देखो उधर. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. अटॅक करेल. बसा बसा. बघा हे पशा, हे जवळ आलं आपल्या, बसलं बघ बाजूला. भाई साहब, बरं आहे रे. माचिस है क्या?
माचिस होती तो पुरी दुनिया को आग लगा देता. पिक्चर सुरू झाला बघा. पिक्चर सुरू झालाय पिक्चर सुरू हा झाला हा हा अशा हा बरं झालं आपल्या बाजूला बसला ते का रे इंटरव्हलला गेलो आणि अचानक अंधार झाला ना हा. टक्कल चमकेल लागून पण दिसेल आपल्याला हा इकडेच बसलाय ते इधर रेडियम लगा के बैठो ना जरा अरे हमारा सीट आया अरे भाई तेरे बुड्ढे को समझा, मेरा दिमाग घूम गया ना, मैं किसी के बाप की नहीं सुनता फिर. हाँ. आई एम सॉरी वो ये जरा एंटीक है इसलिए बाकी अरे एंटिक पीस है तो म्यूजियम में रखना, और थिएटर में लेके काय को आया? क्या? हाकिम के पास ले जा, ए. बावले चाले कर रहा वो. अरे बावले चाले किया इसलिए ये आया इधर ये वो एंटीक और म्यूजियम वाला अच्छा था बहुत अच्छा M13 प्रसाद खांडेकर. हाँ हा हा प्रसाद खांडेकर मी त्याचा बाप समीर चौगुले प्रसाद खांडेकरांचा बाप समीर चौगुले. नाही ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे ते सापडतच नाहीये आणि तरी पण प्रसाद ऐक खांडेकरांचा ना बाप पॉपकॉर्न वाला आहेस ना हा. पॉपकॉर्न त्याने गप बस ना कशाला एवढ्या डिटेल मध्ये जातोयस पैसे. हा एक हे काय काय मेकअप काढजा पुढे एंट्री नाही परत जा प्रोडक्शनची काम कैसा है बाकी अच्छा सुनो इधर आओ जरा ये देखो आज क्या किया रे? सिर्फ बुड्ढे को मारा? नहीं है। को मारा? ये ऐसा भूंजता है कि ऐसा देख रहा था टप्पी पड़ते आता है क्या ऐसा देख रहा था? हाँ? तेरे को काय को मारा? अरे इसको मार नहीं सकता इसलिए तेरे को मारा. उम्र का लिहाज कर रहा मैं, तेरे को ऐसी दूंगा ना. मेरे क्या बच्चे इसको- का गाय को मारते हैं, पकड़ रहे मारते हैं मेरे बच्चे को मेरा बच्चा मारता है और मीच बच्चा आहे तुमचा काय करताय बाबा आय एम सॉरी हाथ लगाया मेरे बच्चे को तेरे बुड्ढे को समझा, फूक मारूंगा ना तो उड़ जाएगा. आई ने मारूंगा. बाबा ओ बाबा आहेत माझे थांबा ओ थांबा ना तुम्ही काय करताय कितनी मस्ती है इसमें. हे घ्या ना गप्प बसा ना. श्याम कंट्रोल. गप्प बसा ना तुम्ही नको ना नडू त्याला त्याचा आकार बघ तुझा आकार बघ नको नडू मी कुठे लढतो तुम्ही लढताय अच्छा अच्छा पिक्चर कुठला आहे रे हा पिक्चर कुठला आहे पठाण आहे बाबा पठाण पठाण आहे बाबा बाबा महाराष्ट्री नाही पठाण गप्प बसा ना जरा शांत बसा ना मारलं एक तर त्याने मला तुमच्यामुळे हिंदी पिक्चर आहे का हा. मारामारी आहे का रे मारामारी आहे बघा बघा पिक्चर बघा कळेल तुम्हाला भाई साहब अच्छा ये रास्ता कहाँ जाता है? सभी रास्ते मीरा रोड की ओर जाते हैं. निखिल चेतना अभी नहीं निखिल. हा ओरिजिनल शाहरुख खान आहे हा वेगळा वाटतोय हा जरा हे बशा प्राण कधी येणार प्राण प्राण काय या फिल्म मध्ये येतील बाबा अरे प्राण पठाण काय करतो ते जंजीर पिक्चर होता ना ते सुंदर करतो प्राण नाही आहे प्राण नाहीये या फिल्म प्राण नाही आहे का हा मग तो हा आहे का रे दरोडेखोराचा रोल कोण करत आहे सुनील दा बिरजू मैं माँ को मत मारो बिरजू बाबा मुळात ही फिल्म ना हा. दरोडेखोरांच्या आयुष्यावर नाहीये बरं नाही त्यामुळे आहे. शांत बसा अच्छा त्याच्यावर नाही आहे का बरं मग कुलभूषण घरबंदा वगैरे कधी येणार आहे अरे हो तो कसा येईल तो शाकाल आपल्या बाजूला बसला आहे मेरे पास मत देखो मैं तुम्हें मारूंगा मेरे यहाँ मत देखो मैं तुम्हारा टकला फोड़ दूंगा आय एम सॉरी ए बुरी गत के बुड्ढे, अरे फिल्म देखना कौन कौन है कौन कौन नहीं समझेगा ना तेकू. या सिर्फ चाव आय एम सॉरी तो खरोखर मारतो लागतं ते सॉरी ले लो अच्छा कोई बात नहीं अरे मेरा कोल्ड ड्रिंक ले लिया इसने. नहीं अरे तो तुमको पता है कैसा तो उधर रखो ना यार अरे मेरे ऊपर काय को चिल्ला रहा तू. ऐसा भर के बुक्का डालूंगा ना फुगे की तरह फट जाएगा फूप से. मला सांगितलं होतं पिक्चरला नाही तो शांत बसा करून नका फालतूगिरी करू पोरगा ओरडता है हमको चुकलो रे बाबा
असं वागशील माझ्याशी? शांत बसा मला नको रे, नको, मला ओरडू नकोस रे, मला वृद्धाश्रमात ठेवू नको, मला नाही जायचं वृद्धाश्रमात नाही जायचं रे, रोज एकटा काय मारे का रे, कैसा करताय रे, मला बाबा, तू मला वृद्धाश्रमात मारतो. नाही जायचं. बाबा, नाही बाबा त्याच्या नादी नका तो जायचं. मला मारतोय पटापट. मी ऐका ना, अरे बुढ़े, वृद्धाश्रमात नका टाकू मला. अरे तेरे में इतने कीड़े हैं ना, तेरे को आश्रम में नहीं, तेरे को गटर में डालने को होना, और ऊपर से फर्शी डाल के सीमेंट बिमेंट लगा के पैक कर देने को होना अंदर। तेरे को देख फिल्म देख. झालं घेतली लायकी काढून. शांत बसा ना मग. अशा मधुबाला कधी येणार? बाबा तुम्हाला कळतं का, तुम्ही तुमच्या काळातले सगळे हिरो हिरोईन तिथे शोधताय, आताच्या काळातले वेगळे आहेत. आत्ताच्या काळातले माहिती आहेत मला. सनी लिओनी ते कधी येणार आहे मला सांग. सनी लिओनी, जॅकनिल फर्नांडिस, काय ती जॅकनोल फर्नांडिस, ती कधी येणार आहे? आणि कियारा अडवाणी ती कधी येणार आहे मला सांग. बाबा सनी लिओनी वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला? मला सगळं- एक्सक्यूज मी, आजोबा तुम्ही खूप चौचाल आहात हा. तेरे भाई को बोल. तुम्हारा क्या चल रहा है मेरे को मालूम है. कबू शाम देख रहा है. बाबा, शांत पडे हम शांत- तो शांत. मारेगा खींच के. ओ बाबा, बोला ना त्यांना. बाबा शांत बसा. बाबा तुम्ही बघा, तुम्हाला फाईट, हो, बाबा आहे. थांबा ना. फायटिंग आवडते ना, फायटिंग सुरू झाली Fighting बघा. हो, fighting हा. लगा. मारा ये है, इसका मजा है भाई. मारा मारा. कमाल VFX केलेत बाबा त्याने. बाबा 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 काय करतो? बच्चों की किराए रूम रहती ना, रोने की रूम, उधर लेके जाता. ए, नाही पशा है, पशा एक मिनिट है. 3 तासांनी नको, एका महिन्याने सोडा. ए, पशा अरे, पशा क्या बात है, जोरदार टाळ्या. हा अँटिक प्रेक्षक मला जाम आवडला. मस्त एंटरटेनिंग परफॉर्मन्स. प्रसाद दा काय म्हणाल? मी जर या थिएटरमध्ये असतो तर मी इकडचं जे तुमचं जे स्क्रीन आहे तिकडे पाठ करून आत्ता मी जसा बसलोय तसा मी हा पिक्चर बघत बसलो. वा दादा. आहा. कारण तो जो तुमच्या तोंडून पठाण असं आलं, पण मला तो पठाणपेक्षा गावठाण वाटला. वा दादा. एक तर हिरोचा जो आवाज होता तो त्यामुळे, आणि हिरोचे जे डायलॉग होते, इधर से चारों रस्ते मीरा रोड जाते, असं कुठला पठाण आहे हा, कुठला पठाण आहे. मागे पण 2दा फिल्मचं स्किट झालं, त्या दोन्ही वेळेला बनेचा सेम रोल होता, म्हणजे कोणाला तरी कोपऱ्यात घेऊन. तर हे काय करिअर आहे नवीन म्हणजे? Oh my God. एनिवे, तुमच्या दोघांचे अतरंगीपणा आणि हा बहारदार असतो कायम. श्याम्या, तू त्यांच्या बरोबरीने आज तिथे बसून सुद्धा उभा राहिलास, याचं मला खूप कौतुक वाटतं श्याम्या. वंडरफुल, मजा आली. मंडळी, बाप आणि मुलगा यांच्यामध्ये जनरेशन गॅप हा असतोच, पण हा जनरेशन गॅप मिटवायला त्यांच्या आयुष्यात जर ती आली तर चला तर बघूया ही ती नेमकी कोण आहे ते. हे बघायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. जरा जास्तच झाली नाही थोडं. थोडं सावकाश उघड. हे इथं इथे हा. या सावकाश सावकाश. चल रे. हा चल येतो. चल चल. ए इकडे. ए तुझं घर आहे ना. मी तुला इथं सोडायला आलोय, तू कुठे निघाला? सुचत नाही. माझ्याच घरामध्ये मी तुला सोडून चाललो होतो मोरे. चल येतो चल. ए मी काय म्हणतो, ऐक, खूप जास्त झाले आपण. हा बायकोच्या समोर जाऊ नको, मारेल तुला ती. अरे मोरे टेन्शन घेऊ नको. नाही तुला मी बायको नाही येणार आहे घरी.
नाही म्हणून मी पियालो ना. तुला माहिती आहे मी बायको- हा इथं खिसा. तुला माहिती आहे मी बायकोला घाबरतो. हो कोणाला सांगू नको मी पियालेलो आहे. तूच सांगतोय सारखा. बायको माहिती केलं ना रे माझी. मस्त. मुलगा त्यांना ते मित्रांसोबत फिरायला हो, very म्हणून मी आज दारू प्यालो नाही तर मी नाही पेटलो दारू रे. बरं मी येतो काय माझी बायको वाट बघत असेल. चालेल. बोंबील तल्ला नाहीत म्हणजे. चालेल चालेल. तू लपून राम. हा, चल येऊ हा. मम्मी. ऐक मोरे हो सांभाळून जा. हा मी सांभाळून. हा. अरे मी दारू पिऊन जेव्हा जातो ना तेव्हा व्यवस्थित चालतो. ज्या दिवशी दारू पित नाही तेव्हा मी पडत जातो का नाही. I love you. I love you. चल ओके. अरे, चल. Bye. सोडशील तेव्हा जाईल. जा मोरे, जा. ओके बाय. चल मोरे. चल बाय. I love you. आय लव्ह यू टू. मोरे when you come in the bar you bloody on the bar. चल जाऊ दे. चल मरू दे. मला काय घेणं देणंच नाही याच्याशी. बस. अरे भाई चालेल ओंकार अरे ओंकार अटपट सांग. अरे किती झाले रे? 49 50 झाले होते. 50 हे 3 अरे यार नाही रे ओंकार रे. हे ओंकार अरे गोळाला काठी टाकून खातो का? चालायला लागलं. अरे लिफ्ट नाही येतो तर तू चालत चालत का घेऊन आला? लिफ्टने नॉर्मल लोक येतात आपण चल ते ठीक आहे. घराची चावी दे दरवाजे खोलून देतो. काय रे आपण टाईट आहे तुला असं वाटतं? कोण बोललो? तू बोलला आता की मला चावी दे मी उघडून देतो दरवाजा. का बोलला? आपण टाईट नाही आहे. अरे. आपण चावी काढणार. चावी का? चावी का? आपण चावी कुठे आहे रे? अरे माझ्याकडे नाही. इथे मागच्या विषय येडे ह्याच्यात कुठे हात टाकतोय? मी नाही शोधली चावी. चल ये कुठे? घरी ये. काय? अरे घरी ये. आपण 2-2 पे आपला खंबा आपण कंप्लीट मारू. आपल्या ग्रुपचा हे उसूल आहे खंबा. अरे बापरे. उसूल आहे. मी नाही येणार घरी. अरे चाल ना. अरे तुझे पप्पा असतात घरी. मी अरे नाही. येडा आहे का? पप्पा नाही घरी. नको. अरे पप्पा असताय मी असं ये इकडे इकडे. पप्पा असताना आपण असे जाऊ काय घरी त्यांच्या समोर? मी असं आहे पप्पांसमोर. अरे तुझा भरवसा नाही भाई. तुझं असेल असं घरी. तुझं चल ना चल ना. बाईक आणले घरी जायचं. येडे बाईकनी जाऊ नको घरी. नाही बाईक तुझ्या घराखाली लावली. ऑटोने जाईन मी. हा, जा मजा. तुझा घरी या. पप्पांना घाबरतोय येड्या. मी घाबरतो. उतरून कशाला जातोय? लिफ्टनी जा ना आता. हो रे लिफ्टने जातो. येडा गोळा नको. झालं उभेर. दरवाजा आजपासून मी तुला दर म्हणणार. दर लचिकी. चांगलंय बने. लचिकी हा चांगलाय. लचिकी. बापरे. अरे बापरे. अरे बाबा. अरे बाय का मजा. काय झालं बाबा? अरे ओंक्या. अरे ओंक्या. अरे तू घरी येस. तुम्ही पण घरी आहे? घरी. तुम्ही घरी आहे मग मी निघतो. ओंक्या बस. ओंक्या ए बस बस. ए बाप कोण आहे? तुम्ही बाबा. काय बसतो? चल मी निघतो. चल बाबा थांबा. तुम्ही कुठे निघताय? तुम्ही थांबा.
थांबा अरे आउटस्टँडिंग. थांबा अरे ओंक्या बसलास बाबा तुम्ही तर इथे होतात ना कॉर्नर फन्सला होतात ना तुम्ही मर्डर केलं मी मर्डर कोण केलं ना कॉन्फरन्सला गेलो ना मी आणि मग संपली सगळे बोलले अरे संपली चला प्यायला बसू मी नाही प्यालो मग मी नाही प्यालो मी त्यांना बोललो अरे बाबा माझ्या संस्कारातच नाही बसत हे मी एक सुसुनिष्ठ माणूस आहे तर मला दारू नाही आवडत मी माझ्या घरी जातो 2 चिकनचे तुकडे मी तोडले ओंक्या आणि मग मी बोललो चला आता घरी जाऊया मग मी घरी आलो हा तू पण ओंक्या ट्रकिंगला जाणार होता असणार रे ट्रकिंगला नाही बाबा ट्रकिंग नाही ते ह्याला होतो मी गेलेलो ह्याला गेलो होतो मी पण तिकडे वर गेलो आणि असा पाऊस पडला मग सगळ्यांचा मूड झाला मग सगळ्यांनी असं असं करून असं असं केलं आणि मग मी म्हटलो मी नाही पिणार मला पिणार बाबा मी नाही पिणार आपल्यावर संस्कार आहे आपल्याला बटाटा चपातीची भाजी खायची घरी जाऊन मी घरी आलो ओंक्या मार्च मध्ये पाऊस कसा पडतो पाऊस तर जुनून ऑगस्टला पडतो की नाही तर मार्च मध्ये कसा पडतो सांग मला बरोबर आहे बाबा पाऊस जुनून ऑगस्ट मध्येच पडतो पण मला असं लक्षात आलं बाबा की रात्रीचे 12:30-1-1:30 वाजता आपल्याला काही जुनून ऑगस्ट बोलताच येणार नाही मग मी म्हटलं मार्च हेच चालेल मला हेच बाबा आता आपण झोपूया ए बस रे इकडे ये बस आपण एकदम स्पष्टोच्चार माणसं सगळी अख्खे कुटुंबात सगळे स्पष्टोच्चार बोलणारे आहेत तू बोल स्पष्टोच्चार स्पष्ट उच्चार बोल स्पष्टोच्चार स्पष्ट उच्चार स्पष्ट उच्चार काय शब्द आहे? ओंक्या तुला स्पष्टोच्चार बोलता येत नाहीये दारू पिऊन आलायस का काय विचारतो एक बाप म्हणून मी दारू पिऊन आलायस का तू बाबा एक खरं सांगू का बोल तुम्हाला पण स्पष्ट उच्चार बोलता येत नाहीये तुम्ही पण दारू पिऊन आलायत काय बाबा तुम्ही पण दारू पिऊन आलाय बाबा तुम्ही पण दारू पिऊन आलेला आहे बाबा मला माफ करू क्या माझा बाप बेवडा आहे मला माफ करू क्या मला माफ कर आज एक बाप म्हणून मला माफ कर ए बाबा मी रोज नाही पित रे ओंक्या अजू आहे नो वाजू आहे नो ओंक्या मला ताण आहे रे ओंक्या मला ताण मला टेन्शन आहे मला जबाबदाऱ्या आहेत काय ए गदड्या मला बोलतो तू का दारू प्यायलास ओंक्या रडू नको बाबा ए बेटा रडू नको मला तुमचं खूप टेन्शन येतं बाबा मला काय मला सांग तुमचं एवढं वय वाढत चाललंय बाबा माझ्या लग्नाआधी तुम्ही कसा केलात तर मला कसं होणार बाबा नको रडू बाळा
नको नको, मला पण याचं स्टेशन असतं मला. म्हणून तुम्ही पण दारू पिता ना. आपण माझं लग्न लवकरात लवकर लावून चालेल टाकू. चालेल, आपण तुझं लग्न लवकरात लवकर लावू. पण त्याच्या आधी तू मला वचन दे. दिलं बाबा. अरे ऐक ना रे, मला वचन दे की याच्या पुढे तू दारू पिणार नाहीस. मध संकटात टाकलेला आहे. मला नाही माहिती, मला वचन दे. बाप म्हणून काय मागितलंय मी? दे वचन. प्रॉमिस बाबा. माय गुड बॉय. बाबा 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 पण मला पण तुम्ही वचन द्या ऐका. दिलं, चल दिलं. माझी वचन ऐका. बोल. तुम्ही दारू पासून आज पिणार नाही. अरे बाप रे. मी पडेन लवकर. दिलं, दिलं दिलं, दिलं वचन दिलं. उद्यापासून आपण दारूला हातही लावायला नाहीये. नाही सोडू नका, हात सोडू नका. ये इथे बस. हा, हा, हा. फक्त ओंके यार, आता आपण उद्यापासून दारू पिणार नाहीये ना. हम्म. तर एक वन फॉर द रोड ठेवली होती, तर ती मी संपवू का रे बेटा तुझ्या परवानगीने? ह्याला काय अर्थ आहे? सॉरी बेटा, पण मला संपवावी लागेल. ठीक आहे, आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पारा, मी माझी जबाबदारी पार पाडतो. चिडताय का? माझ्या काय माझी आहे. म्हणजे बापाच्या मांडीला मांडी लावून तू दारू पितोस? बाबा माझं स्वप्न होतं कधीतरी बाबांबरोबर राहावं काय. चालेल चालेल. आजचा फक्त एक दिवस मी तुझं हे स्वप्न पूर्ण करणार आहे. वन अँड द लास्ट. खायला ना काहीतरी. काय? तुम्ही तुम्हाला माहिती आहे मम्मी कुठे कुठे काय काय ठेवते. तुझी आई आहे ना, शेजवानची चकली फ्रीज मध्ये प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून ठेवते. मी आणू आणू. हे घे, माझा पण भरा. हा 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 ग्लास पण आणा. मी बुटच नाही काढले. हे हो गया. अरे तुझी आई फ्रीज मध्ये बसली आहे. बाबा चकली ठेवता ठेवता फ्रीज मध्येच राहिली की काय? बाबा काय रे ओंके? बाबा बंद करू फ्रीज? बंद करा. आई सुपुडे, आई फ्रीज मधून बाहेर चालत आली. आई चालत आली. बाबा आईच्या हातात काय आहे का जरा बघा मागे. आई हातात. तुम्हाला काय वाटतं बाबा, आपण पळू शकू? तुला माहिती आहे का आपण काय करू शकतो? काय करू शकतो? कुठेतरी म्हणलेलं आहे, दिवित वशिता प्रसिद्धी तिथे माझे जुळती कर दोन्ही. नाही कळलं बाबा. चुकलो. क्या बात है. बाप लेकातलं अतिशय निखळ निर्मळ असं संभाषण मला फार आवडलंय. वा वा. बघा हा सरस काय म्हणतात सोनाली ताई. सगळ्यात सुरुवात जेव्हा झाली ना, तेव्हा तुम्ही दोघं जण आलात आणि प्रभाकरनी तुला आणून सोडलं घरी. तर प्रभाकरमध्ये एक असा सरावलेला दारुडा होता. तो फार मोहक होता की म्हणजे तो असा अतिशय सुसंस्कृत, रोज बसणारा आणि स्वतःला नीट कंट्रोल करणारा असा एक व्यसनी माणूस. अप्रतिम वाटला तो. फक्त सोडायला आला होता तुला आणि मजाच आली तुम्हाला दोघांना बघताना. व्हेरी नाईस. फार छान झालं.